जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस 40% क्रॅश. अजूनही पुढे बरेच लोकांचं मत आहे की मोठे लॉसेस आम्हाला दिसत आहेत, करायचं काय. बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये कन्सेप्ट क्लिअर नाही आहेत की जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस नेमकं करतो तरी काय. बऱ्याच लोकांचं म्हणणं हे आहे की कंपनी काहीच करत नाही, अननेसेसरी पैसा घेतलेला आहे, 2 लाख कोटीचं मार्केट कॅप बनवून आमच्यासोबत स्कॅम झालेला आहे. पण यामध्ये तथ्य आहे का, खरंच ही कंपनी काय करते, इन डेप्थ मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, कारण अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. नमस्कार, मी संकेत आवटे. ॲक्च्युली जर तुम्ही स्टॉकचं अनालिसिस करायचंच म्हटलं तर तुम्हाला काही बेसिक गोष्टी समजून घ्याव्या लागतील, कारण जोपर्यंत आपण एखाद्या कंपनीचं बिझनेस मॉडेल आणि त्या कंपनीचा प्रमोटर या 2 गोष्टी प्रचंड महत्त्वाच्या आहेत. तुम्ही म्हणाल अहो प्रमोटरला बघूनच तर इन्व्हेस्टमेंट केली आणि त्यामुळेच आता गोंधळ झालाय. नाही, पहिला बघूयात बिझनेस मॉडेल. बिझनेस मॉडेल खरंच जर चांगला असेल तर डेफिनेटली या कंपनीबद्दल विचार करायला हरकत नाही आहे. समजून घ्या कंपनी काय करते. पहिली गोष्ट, इन्शुरन्स ब्रोकिंग बिझनेसमध्ये कंपनी काम करते. आता हे सगळं ऑलरेडी त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर काम सुरू केलेलं आहे. इन्शुरन्स ब्रोकिंग बिझनेस हा वन ऑफ द बिगेस्ट लॉस मेकिंग बिझनेस. हा शब्द लक्षात घ्या, लॉस मेकिंग बिझनेस. या पूर्ण सगळ्या बिझनेसेसना कंपनी ज्या ज्या क्षेत्रात ही काम करते ना, त्या प्रत्येक क्षेत्रात रीच मी काम करतो. त्यामुळं इन अँड आउट A to Z सगळ्या गोष्टी इन डिटेल मला माहिती आहेत. फक्त व्हिडिओत सगळंच जर बोलत गेलो तर 10 तास पुरायचे नाहीत आपल्याला, कारण रजिस्ट्रेशन पासून काम सुरू करण्यापासून पुढे कंप्लायन्सला किती त्रास आहे, कुठल्या विंडोवर किती दिल्याशिवाय काम पुढे सरकत नाही या क्षेत्रात, हे तुम्हाला माहिती नाही आहे जे मी बोलू शकतो. यामध्ये अनेक अशा विंडोज आहेत, थोडंसं बाहेर जाऊन सांगतोय की ते दिल्याशिवाय तुम्हाला अप्रुव्हल मिळत नाहीत आणि रेग्युलरली हप्ते द्यावे लागतात आजही या क्षेत्रामध्ये. सो सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की काही गोष्टी अजूनही वाईट आहेत, बिकट आहेत. आता इन्शुरन्स ब्रोकिंगचा जर विचार केला ना, तर जर तुम्ही स्वतःचं ब्रोकिंग बिझनेस चालू करत असाल तर त्यामध्ये 2 प्रकार येतात. एक, स्वतःचा प्रोडक्ट बनवणं. म्हणजे काय, तर HDFCचे स्वतःचे इन्शुरन्स आहेत किंवा LIC आहे, LICचे वेगवेगळे प्लॅन आहेत. ते कोण बनवतं, LIC बनवतो. तुम्ही मी बनवतो का, तर 100% नाही, LIC बनवतो. जर तुम्ही रिचमीकडे आलात तर तुम्हाला त्यांची पॉलिसी मिळते, ते विकल्याच्या बदल्यात काही कमिशन मिळतं. हे सिंपल लॉजिक लक्षात घ्या, त्याला म्हणतात ब्रोकर. इन्शुरन्स स्वतःचा बनवतात त्याला म्हणतात इन्शुरन्स कंपनी. दुसऱ्याचा इन्शुरन्स जी कंपनी विकते त्याला म्हणतात इन्शुरन्स ब्रोकर. आता पार्ट काय येतो, तर जी कंपनी बनवते ना ती कंपनी लॉस मेकिंग आहे. बऱ्याच कंपन्या किंवा चिल्लर कमवतात, काहीच मजा नाही आहे. पण जो विकतो तो प्रचंड कमवतो. आता यात फॅक्ट लक्षात घ्या, जो विकतो ना त्याच्याकडे बरेच ऑप्शन आहेत. म्हणजे काय, HDFC, ICICI, SBI, LIC सगळेच ऑप्शन आहे, तो काहीही देऊ शकतो. बरं, याच्या पुढे जाऊन त्याला जे मिळणारं कमिशन आहे 50, 60, 70% पर्यंत शेअरिंग मिळतं. खूप मोठा आकडा बोलतोय बरं का मी. 50, 60, 70%. 1 लाख रुपये घेत आहे का, 70,000 रुपये या ब्रोकरला देतात ते लोक. का, तर इन्शुरन्स विकणं भारतात एवढं सोपं नाही, त्यामुळे या लोकांना एवढे पैसे पे केले जातात. म्हणजे काय, हा मिळवतो 20-30 रुपये आणि हा मिळवतो 70-80 रुपये. बरं, या 20-30 रुपयामध्ये कंपनी सांभाळायची, कंप्लायन्स सांभाळायचे, प्रत्येक गोष्टीवर लक्ष द्यायचं, एवढंच नाही. क्लेम आला तर 1 लाखाच्या बदल्यात 1 कोटीचा कव्हर मिळतो, 1 कोटी रुपये याला द्यावे लागतात. मग या सगळ्या गोष्टींमध्ये याचं जे प्रॉफिट मार्जिन आहे ते ॲज कम्पेअर टू ब्रोकर खूप कमी आहे, निग्लिजिबल म्हणू शकता. पण इन्स्टेड ऑफ स्वतःची कंपनी उभा करण्यापेक्षा जर मी ब्रोकर बनलो तर लिमिटेड पैशांमध्ये, हार्डली 1-2 कोटीचा खेळ आहे तो, 1-2 कोटींमध्ये स्वतःची कंपनी उभा राहते, काम चालू होतं, तुफान ब्रोकरेज मिळतं आणि महत्त्वाची गोष्ट एवढी जास्त कटकट नाही, लायबिलिटी काहीच नाही. कुणाचा इन्शुरन्स, HDFC जा कंपनीकडे, कुणाचा इन्शुरन्स LIC जा कंपनीकडे, माझं काही देणं घेणं नाही. मी क्लेम करणार, फॉर्म भरणार, पुढे देणार, पैसे घेऊन तुला मी मिळवून देणार, एवढंच काम यांचं आहे. मग या केसमध्ये कंपनी तुफान पैसे मिळवते. आहेत कोण, रिलायन्सवाले बाबा, मोठा भाई म्हणजेच मुकेश अंबानी साहेब. बातम्या आहे का, जेव्हा इन्शुरन्स ब्रोकिंगच्या बिझनेसची यांनी घोषणा केली तेव्हा लगेच एक न्यूज आली की बजाज अलियन्स, हे नाव तुम्ही ऐकलं असेल, अलियन्स बजाज सोबत बाजूला झाला. का बाजूला झाला कोणाला माहिती नाही. थोड्या दिवसातच त्यांनी सांगितलं की आम्ही
पार्टनरशिप करतोय कोणासोबत? जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस सोबत. आता हा कोइन्सिडन्स आहे बरं का, नाहीतर म्हणाल मोठा बहिणी त्यांना त्यातून बाहेर काढलं, असं काही नाहीये. 20 वर्षांची छोटीशी पार्टनरशिप होती, ती एका रात्रीत गायब झाली. आता कंपनीने ठरवलंय की आपण ब्रोकिंगचा बिझनेस करायचा. म्हणजे काय? यातून तुफान पैसा आहे. रिस्क आहे का? डेफिनेटली नाही. फक्त स्वतःचा ज्यावेळी ते चालू करतील त्यावेळी प्रॉफिट मार्जिन कमी आहे. पण हा जो ब्रोकिंग मध्ये उतरण्याचा त्याने डिसिजन घेतला, चुम्मेश्वरी, काबिले तारीफ, मजा आली हे तर बघून. म्हणजे इथून मला कन्फर्म झालं की भाईसाहेब आता हे पैसा कमवणार आहेत. यानंतर पेमेंट बँक्सचा एक यांचा बिझनेस. आता हा बिझनेस काय करतो तर डिजिटल बँकिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. UPI आहे, नेट बँकिंग आहे, मर्चंट सोबत ट्रेडिंगसाठी लागणाऱ्या सर्व्हिसेस आहेत, वॉलेट, बिल पेमेंट, बाय नाऊ पे लेटर सारख्या अनेक सुविधा हे लोक देतात. आता या सगळ्यामध्ये हे काय करणार तर या प्रत्येक गोष्टींमधून पैसे हे लोक कमवतात. जसं तुम्ही पेटीएम वापरता किंवा गुगल पे, फोन पे यांच्या ज्या सगळ्या सर्व्हिसेस आहेत, भारत पे यामध्ये आहे, या सगळ्या सर्व्हिसेस हे प्रोव्हाइड करणार. आणि याच्याशीच संलग्न अजून एक बिझनेस तिसरा, तो म्हणजे पेमेंट सोल्युशन्स. पेमेंट सोल्युशन्स म्हणजे काय? QR कोड बघताना पेटीएम पे 500 रुपये प्राप्त होय, हे सगळं आता हे लोक करणार. हा QR कोड बसवण्यासाठी त्या मशीनची काही कॉस्ट असते, ते यांच्याकडून घेणार आहेत. म्हणजे प्रत्येक मर्चंट कडून हे पैसा कमवण्याचा प्रयत्न करणार. आता बघा, हे प्रत्येक मर्चंटकडे जाण्याचा प्रयत्न करतील आणि हा ऍक्सेस कुठून येईल? साहेब, ऑलरेडी त्यांच्याकडे जिओचे सिम आहेत. शेकडो कोटी लोकांकडे जिओचे सिम पोहोचलेले आहेत आणि याच्यावरूनच एक मोठा डेटा आणि मोठी माहिती ऑलरेडी त्यांच्याकडे आहे. या माहितीच्या आधारावर ते प्रत्येकापर्यंत पोहोचणार. बरं, एवढंच नाही, प्रत्येक खेडे गावात तळागाळापर्यंत पोहोचण्याचा मानस त्यांचा ऑलरेडी आहे. गेटवे सिस्टम ते बनवणार आहेत. गेटवे म्हणजे काय? जेव्हा तुम्ही रिचमीवर येता, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, स्टॉक मार्केटमध्ये करायची आहे, कुठेही करायची आहे, वेबसाईटवर जाता, बाईंग करण्याचा प्रयत्न करता, बाय केल्यानंतर पैसे पे करता. पैसे पे केल्यानंतर तुमचे पैसे तुमच्या खिशातून एका XYZ एंटिटीपर्यंत पोहोचवण्याचं जे काही साधन असतं त्याला पेमेंट गेटवे म्हणतात. कुठल्याही प्रकारे QR कोड स्कॅन करा, UPI ID टाका, हजार भानगडी करत बसा, नेट बँकिंगमध्ये IFSC कोड, अकाउंट नंबर ऍड करून ट्रान्सफर करा, हे सगळं करायची गरज नाही. ऑटोमॅटिक पटपट तुम्ही कुठलाही प्रोडक्ट सिलेक्ट करता, पेमेंट करता, होऊन जातं. ह्या सगळ्या दरम्यान जी गोष्ट लागते त्याला म्हणतात गेटवे. आणि हा गेटवे कोणाचा आहे? अंबानी साहेबांचा स्वतःचा त्यांनी बनवलेला आहे. आता यात इंटरेस्टिंग पार्ट बघा, हा जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस उदयाला आला, पेटीएमवर अनेक आरोप झाले, अनेक अडचणींमध्ये तो फसायला लागला, मध्ये फोनपे मध्ये सुद्धा बऱ्याच अडचणी येऊ लागल्या, गुगल पेवर अनेक आरोप झाले. पेटीएम आजही स्वतःला सावरू शकलेला नाही. म्हणजे टॉप प्लेअर कोण होता? पेटीएम होता. आता याला रिलेट करू नका बरोबर का बजाज बरोबर, कारण बजाज पण टॉप प्लेअर होता, त्याला काही अडचणी आल्या. आणि हे सगळं जे काही होत आहे ना, हे फक्त योगायोग आहे, याच्यामध्ये कोणाचाही हात नाही असं मला वाटतं. ॲसेट मॅनेजमेंट कंपनी किंवा म्युच्युअल फंड्समध्ये सुद्धा हे एंट्री करणार आहेत. आता यामध्ये काय आहे तर यामध्ये अनेक गोष्टी येतात. आता म्युच्युअल फंडमध्ये वेगवेगळ्या स्कीम्स असतात. यासाठी पहिली गोष्ट गरजेची आहे एक्सपर्टीज. आता रिचमीकडे लोक काय येतात तुम्हाला माहिती आहे? बऱ्याच लोकांना मी कस्टमाइज सर्व्हिस देतो. तुम्हाला काय हवं आहे, कसं हवं आहे, तुमच्यासाठी काय बेस्ट आहे, तुमचं गोल काय आहे, त्याला अचीव करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, कुठली गोष्ट तुमच्यासाठी बेस्ट असेल, या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून एखादी गोष्ट तुम्हाला दिली जाते. मग यासाठी स्ट्रॉंग कुठली गोष्ट आहे? रिसर्च जेवढा स्ट्रॉंग तेवढा तुमचा प्रोडक्ट स्ट्रॉंग. इथं पण तेच होत आहे. यांनी काय केलं? ब्लॅकरॉकला घेऊन आले. आता हे म्हणू नका बरं का, ब्लॅकरॉक ऑलरेडी DSP सोबत होता. जसं यांनी अनाउन्समेंट केली, DSP बरोबर त्यांची पार्टनरशिप ब्रेक झाली, आता हे जिओ बरोबर आले. या सगळ्यामधून एक गोष्ट तुम्हाला कळते की प्रत्येक क्षेत्रातला जो बेस्ट व्यक्ती होता तो हळूहळू जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस बरोबर जोडला गेलेला आहे. आणि ऑटोमॅटिक बरं का, एक असं चुंबक त्यांनी लावलेलं आहे, सगळे लोक ऑटोमॅटिक त्यांच्याकडे येत आहेत. म्हणजे काय? ब्लॅकरॉक आत्ता त्यांच्यासोबत आहे. मग एवढा मोठा ब्लॅकरॉक, एक सिंपल एक्झाम्पल मी देतो की जगातला सगळ्यात मोठा जर कोणी बिझनेसमॅन असेल किंवा वेल्थ मॅनेजमेंट सर्व्हिसेस किंवा पैशा रिलेटेड प्रत्येक गोष्ट करणारी जी कंपनी आहे ती म्हणजे ब्लॅकरॉक. A to Z डेटा ब्लॅकरॉककडे. ब्लॅकरॉक एवढा पैसा जगात कोणीही मॅनेज करत नाही, एवढा ब्लॅकरॉक मॅनेज करतो. इन शॉर्ट, पैसा म्हटलं की ब्लॅकरॉक. आणि तो कोणाबरोबर आहे? अंबानी साहेबांच्या बरोबर आता आहे. त्यामुळं वेल्थ मॅनेजमेंट आणि म्युच्युअल फंड सर्व्हिसेस तुफान ग्रोथ आहे. या बिझनेसना
जर तुम्ही बघितलात याच्यासोबतच वेल्थ मॅनेजमेंट पण मी घेतोय. वेल्थ मॅनेजमेंटमध्ये काय येतं, PMS येतो, AIF येतो. PMS म्हणजे काय, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस. AIF अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंड म्हणजे काय, तर या सगळ्यांमध्ये मिनिमम रिक्वायरमेंट असते. तुम्हाला PMS करायचं आहे का, 50 लाख रुपये द्या, PMS करा. AIF मध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे, 1 करोड रुपये मिनिमम इन्व्हेस्टमेंट आहे, इन्व्हेस्टमेंट करा, काम चालू. आता हा पैसा मॅनेज करण्याचं काम BlackRock करणार आहे. त्यांची टेक्नॉलॉजी, त्यांचा रिसर्च, त्यांचा एक्सपिरियन्स, त्यांच्याकडे असणारा पैसा, त्यांचे असणारे कनेक्ट्स. एक सिंपल गोष्ट सांगतो, कंपनीचे फंडामेंटल एका रात्रीत बदलण्याची ताकद यांच्याकडे आहे. प्रमोटरकडून हवं ते हे वधवून घेऊ शकतात, एवढंच काय सोडून द्या. मोठमोठ्या देशांच्या पॉलिसी चेंज करण्यामध्ये यांचं कॉन्ट्रीब्युशन असतं. जेव्हा जेव्हा RBI सोडून द्या हो, US मध्ये जेव्हा फेडला प्रॉब्लेम येतात तेव्हा सुद्धा सजेशन घेतलं जातं BlackRock कडून. म्हणजे BlackRockची ताकद समजून जा. तेवढं सगळं पोटेन्शियल त्यांना DSP थ्रू अनलॉक करता आलेलं नव्हतं. ते मे बी रिलायन्सच्या माध्यमातून होऊ शकतं. सो हे वेगवेगळे 5 बिझनेसेस यांचे आहेत. आणि शेवटचा 6वा सगळ्यात महत्वाचा NBFC, जी आधीच 10-15 वर्षापूर्वी त्यांनी स्थापन केलेली होती, ज्यामध्ये लोन अगेन्स्ट सिक्युरिटी, पर्सनल लोन, इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेसना लोन, EMI थ्रू जे काही तुम्ही बाय करता त्याच्यासाठी लोन, नो कॉस्ट EMI वगैरे या सगळ्या गोष्टी हे याच्या माध्यमातून प्रोव्हाइड करणार आहेत. तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होऊ शकतो, हे आधी का यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं? तर समजून जा, अंबानींचे मॅक्सिमम बिझनेसेस जे आहेत ना, त्याची जादू 10 ते 15 वर्षांनंतर समोर आलेली आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट, NBFCचं लायसन खूप आधी घेतलं होतं, पण प्रॉब्लेम हा झाला तेव्हा धीरूभाई जिवंत होते आणि जिवंत असतानाच हे लायसन्सचं प्रोव्हिजनिंग झालं होतं, प्लॅन झाला होता, पण तेवढ्यात त्यांची डेथ झाली आणि 2 भावांमध्ये बांधावरून वाद निर्माण झाला. परिणामी त्यांच्या आईंना मध्यस्थी करावी लागली आणि शेवटी एक डिसिजन घेण्यात आला की दोघांनीही एकमेकांच्या धंद्यांमध्ये घुसायचं नाही. 10 वर्ष नॉन कॉम्पिटन्सचा एक ॲग्रीमेंट त्यांनी बनवला आणि एकमेकांसोबत कॉम्पिटिशन करायचं नाही, सोप्या भाषेमध्ये हा डिसिजन घेण्यात आला. आणि हा जो ॲक्च्युअल बिझनेस आहे हा अनिल अंबानींकडे गेला. म्हणजेच रिलायन्स कॅपिटल वगैरे जे अनिल अंबानी मॅनेज करत होते, त्यामुळे यांना या बिझनेसमध्ये उतरता आलं नाही. 10 वर्ष पूर्ण झाली, सगळं काही होऊन गेलं आणि म्हणूनच हा बिझनेस वेगळा करण्यात आला आणि हा आत्ता ॲग्रेसिव्हली ग्रो करण्याचा प्रयत्न केला जातोय. आता यामध्ये अजून एक महत्वाचा पार्ट, हे मॅनेज कोण करतं हे सगळ्यात महत्वाचं आहे. प्रमोटर कोण मॅनेज करणार? का ही सेम गोष्ट जी धीरूभाईंसोबत झाली किंवा अनिल मुकेश सोबत झाली, ही सेम पुढे या कंपनी बरोबर होणार नाही? त्याचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करतो. पहिली गोष्ट, एखाद्या बिझनेसला काय गरजेची असते तर स्ट्रॉंग टीम. बऱ्या प्रमाणात टीममध्ये यांनी चेंज केले आणि टॉप 3 लीडर बनवले जे या टीमला लीड करतील. या लीडिंग टीममध्ये पहिली व्यक्ती आहे ती म्हणजे मोठा भाईंची मुलगी ईशा अंबानी. ईशा अंबानीने रिटेलचा बिझनेस खूप स्ट्रॉंगली सेट केलाय. मल्टिपल ब्रँड्स त्याच्या थ्रू बनवले आणि मोठ्या लेवलला हा ब्रँड ती घेऊन गेले. आता तिलाच या कंपनीमध्ये एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर बनवण्यात आलंय आणि आता सगळा कंट्रोल ईशा अंबानीकडे आहे. त्याच्याबरोबर अजून 2 लोक आहेत, अंशुमन ठाकूर आणि हितेश कुमार. ही 2 लोक सुद्धा खूप महान आहेत बरं का. एक व्यक्ती ICICI मधून आलाय तर दुसरा व्यक्ती मॉर्गन स्टॅनली मधून. एकापेक्षा एक स्ट्रॉंग एक्सपिरियन्स यांच्याकडे आहेत आणि मोठी नाव आहेत. यांनी कंपन्या उभा केलेत मोठमोठ्या आणि त्या सेक्टरमध्ये त्यांना किंग बनवलंय. एवढा मोठा एक्सपिरियन्स यांच्याकडे पण आहे आणि मोठा बहिणी त्यांना पण इकडे घेऊन आलेले आहेत. म्हणजे काय, एकापेक्षा एक टॅलेंट उचलून आणण्याचं काम मोठा भाईंनी केलंय. पैसा असेल तर काही होऊ शकतं. पुढचा प्रश्न एक डोक्यामध्ये हाच असेल ना की पुढे जाऊन काय होऊ शकतं. यासाठीच मोठा भाईंनी ऑलरेडी सक्सेशन प्लॅनिंग करून ठेवलंय. रिटेलमध्ये ईशा अंबानी, दुसऱ्या कुठल्या मुलांनी लक्ष द्यायची गरज नाही. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ईशा अंबानी, इथं दुसऱ्या कुठल्या मुलांनी पाय ठेवायची गरज नाही. अदर बिझनेसेस त्या मुलाकडे प्रत्येकाला वेगवेगळे बिझनेसेस ऑलरेडी देऊन ठेवलेले आहेत आणि त्यांना आत्तापासूनच मास्टर बनवलं जात आहे की मी मागे आहे, पुढे बसा, डिसिजन घ्या, कामाला लागा, मी बघतो बिझनेस कसा चालतोय. सो हे महत्वाचं आहे आणि प्रत्येक बापानं शिकण्यासारखी गोष्ट आहे. मग जाऊन सगळं बाय करायचं का? काही गरज नाहीये. सिंपल लॉजिक मी तुम्हाला सांगतो, कंपनीचं सध्या काय सुरू आहे. जर जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा मार्केट कॅप तुम्ही बघितला तर 1.5 लाख कोटीच्या आसपास पाहायला मिळत आहे. पण यामध्ये रिलायन्स बद्दल मला पहिला थोडंसं तुमच्यासोबत बोलायचं आहे. रिलायन्सचे टोटल इक्विटी शेअर्स किती आहेत तर ऑलमोस्ट 1353 कोटी आपल्याला पाहायला मिळतात. आता यामध्ये ऍक्च्युली याचा जर हाय बघितला
किंवा आता करंट प्राइस आहे 1225, हायची प्राइस आहे 1609, म्हणजे मार्केट क्रॅश झाले म्हणून सगळे स्टॉक खाली आलेत. बाकी कुठलंही वेगळं रिझन यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. सो 1609 जरी आता तुम्ही प्राइस हाय याची पकडली तरी याचं ओव्हरऑल मार्केट कॅप होतं ना 21 लाख कोटी रुपये आणि आत्ताच्या प्राइसनुसार 16.5 लाख कोटी रुपये. यामध्ये इंटरेस्टिंग पार्ट हा आहे की 6.25% शेअर्स जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसकडे आहेत. याचाच अर्थ 1,36,000 कोटीचा माल जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसकडे आहे. आत्ता सध्या त्याचं मार्केट कॅप जर तुम्ही बघितलात ना तर ऑलमोस्ट 1.5 लाख कोटीच्या आसपास आपल्याला पाहायला मिळतं आणि कन्सिस्टंटली तो खाली येतोय. लो तोडण्याचा आपण प्रयत्न करतो. याचा अर्थ काय, अजून एक 20-25 हजार कोटी इझिली तो खाली येऊ शकतो. कुठल्याही प्रकारे रिकमेंडेशन नाही किंवा बाईंग सेलिंगचं मी तुम्हाला सांगत नाही की तुम्ही करा, तो तुमचा ओन डिसिजन असेल. बट सांगण्याचा मुद्दा हा आहे की जर कंपनीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याचे स्टेक असतील आणि आता जे मार्केट कॅप सुरू आहे ऑलमोस्ट इक्वल आहे, काहीही फरक पडत नाही. म्हणजे काय, जेवढा रिलायन्सचा माल हे लोक घेऊन बसलेत तेवढं तर यांचं मार्केट कॅप असायलाच पाहिजे आणि तेच आता पाहायला मिळतं मार्केट पडल्यानंतर सुद्धा. ही पहिली गोष्ट म्हणजे डाऊनसाइड प्रोटेक्टेड दिसते. दुसरी महत्वाची गोष्ट, मी तुमच्यासमोर एक लिस्ट मांडतो, यामध्ये तुम्हाला नावं दिसतील की इंटरनल बिझनेसेस त्यांनी जे केले किंवा इंटरलिंक्ड कंपन्यांबरोबर, इंटरकनेक्टेड कंपन्यांबरोबर जे यांचे बिझनेसेस होत आहेत. म्हणजे काय, स्वतःच्याच ग्रुपमधल्या कंपन्यांबरोबर. साधा विचार करा, रिलायन्स ग्रुपमध्ये लाखो लोक काम करतात, डायरेक्ट इनडायरेक्ट. या लाखो लोकांना इन्शुरन्स तर हवाय, कंपल्सरी यांच्याकडून दिला तर कंपनी इन्शुरन्स देते ना. जर तुमच्या एम्प्लॉईंना एखादी वस्तू घ्यायची आहे आणि माझ्याकडून जर तुम्ही लोन घेतलं तर आम्ही सवलत देतो, तसं केलं तर करू शकतात. इमॅजिन करा, मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो आता की आम्ही वेगवेगळ्या कंपन्यांच्या इन्शुरन्समध्ये पण आहोत, राईट. सो टाटाचा जर इन्शुरन्स तुम्हाला हवा असेल आणि तुम्ही जर टाटाचे एम्प्लॉय असाल तर मी तुम्हाला डिस्काउंट देऊ शकतोय. हे बऱ्याच लोकांना माहिती नाही. जर तुम्हाला ते हवा असेल ह्या नंबरला कॉल करा, आम्ही सेपरेट डिस्काउंट देतोय टाटाच्या एम्प्लॉईजसाठी. हे बऱ्याच लोकांना अजूनही माहिती नाही, त्यामुळे त्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता. या नंबरला कॉल करून तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर जी काही मदत लागेल ते आमची टीम तुम्हाला करू शकते. सो इन बिटवीन एक गोष्ट समजण्यासारखी यात आहे की जर कंपनी या सगळ्या प्रोडक्ट्सना त्यांच्या स्टाफपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केली तरी सुद्धा हजारो कोटीचा बिझनेस होऊ शकतो. एक सिंपल लॉजिक, डीमॅट आपल्या लोकांना आपल्याच कंपनीचं डीमॅट, एवढंच नाही, पेमेंट गेटवे, लाखो कोटीचे ट्रान्झॅक्शन पर मंथ रिलायन्सचे होत असतात. पैसा येणं जाणं कंटिन्युअसली सुरू असतं आणि हे सगळं मेजरली पेमेंट गेटवे थ्रू होतं. कॅश तर ऑलरेडी बंद झाली आणि हे सगळे ट्रान्झॅक्शन जर जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस करेल तर त्याचा रेव्हेन्यू हजारो कोटीचा बनेल. म्हणजे विचार करा काय लेवलचा कंपनीचा बिझनेस बनवू शकतो. फक्त आता पुढे कशा स्टेप घेतील आणि कशा प्रकारे हा बिझनेस ते ग्रो करतील हे बघणं इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला काय वाटतं ओव्हरऑल मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.